विषय मराठी, सुलभ भारती, इयत्ता 8वी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथा पाठ आपण सारे एक अभ्यासणार आहोत. पाठाच्या लेखिका आहेत प्रभा बैकर. पाहूया आपण प्रभा बैकर यांनी या पाठाद्वारे आपल्याला कुठला संदेश दिलेला आहे. शरीररूपी राज्यातील सर्वच इंद्रिये परस्परांना अनुकूल व महत्त्वाची असतात. सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते. हे या नाटिकेतून सहज सोप्या शब्दातून लेखिकेने पटवून दिले आहे. पर्यायाने कुटुंब, परिसर, देश यांच्यासाठीही प्रातिनिधिक स्वरूपातील हा पाठ एकात्मतेचा संदेश देतो. प्रस्तुत पाठ सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेतला आहे. या पाठात प्रभा बैकर यांनी आपल्या शरीरामधली जी विविध इंद्रिय आहेत ती परस्परांना अनुकूल असतात आणि प्रत्येक इंद्रिय हे महत्त्वाचं असतं, प्रत्येक इंद्रियाचं कार्य हे महत्त्वाचं असतं हे पटवून दिलेलं आहे. त्यामुळे या सर्व इंद्रियांनी एकोप्याने राहून जर परस्परांची काळजी घेतली तर आपलं आरोग्य उत्तम राहू शकते. हे या नाटिकेतून अगदी सहज सोप्या शब्दातून पटवून दिलेले आहे. हा पाठ प्रातिनिधिक स्वरूपातला पाठ दिलेला आहे आणि हा पाठ एकात्मतेचा संदेश देतो. कारण की जसं इंद्रियांनी एकात्मता दर्शवली तर आपले आरोग्य उत्तम राहते, तसंच आपले कुटुंब, परिसर, समाज, देश यामध्ये सुद्धा आपण एकात्मता दर्शवली पाहिजे. जर अशी एकात्मता आपल्या देशात राहिली तर देश आपला अखंड अबाधित राहील. मग आपण जाणून घेऊया नक्की काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या नाटिकेतून. नाटिकेमध्ये वेगवेगळी पात्रं आलेली आहेत. त्यामध्ये शामराव, रामराव हे व्यक्ती आहेत. शिवाय नासिका म्हणजे नाक, कर्णिका म्हणजे कान, नयनकुमार म्हणजे डोळे, जिव्हाताई जीभ, हस्तकराज म्हणजे हात, पद्मकुमार म्हणजे पाय आणि मेंदूराजे म्हणजे मेंदू इत्यादी विविध पात्रं आलेली आहेत. आता त्या पात्रांमध्ये काय संवाद होतोय तो आपण बघूया. या रामराव, आज स्वारी कशी आली इकडे? नाशिक सोडून बरे जळगावला आलात. काम तरी काय काढलंय की सहज फेरी? अरे एका दमात किती प्रश्न विचारता शामराव. सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना. काय करणार बाबा, या पोटासाठी फिरावं लागतं. असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू. चला कामाचं बघू नंतर, आधी पोटोबा मग विठोबा. यामध्ये शामराव आणि रामराव या दोन पात्रांचा संवाद दिलेला आहे. शामराव रामरावांना विचारतात की आज नाशिक सोडून तुम्ही जळगावला कसं काय आलात? वेगवेगळे प्रश्न विचारून ते रामरावांना हैराण करतात. रामराव सांगतात की एका दमात तुम्ही किती प्रश्न विचारता. सध्याची माझी जी ड्युटी आहे ती फिरस्तीची आहे. फिरस्तीची म्हणजे फिरतीची. आणि काय करणार, पोटासाठी फिरावं लागतं. पोटासाठी फिरावं लागतं म्हणजे त्यांचं काम तसं असेल, ऑफिसमधलं काम तसं असेल की त्यांना फिरावं लागतं. आपण जे काही काम करतो ते आपल्या कुटुंबाचं आणि आपलं पोटभरण करण्यासाठीच करतो. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की काय करणार, पोटासाठी फिरावं लागतं, आपलं उदरभरण करण्यासाठी फिरावं लागतं. आता शामराव म्हणतात चला मग आपण घरी जाऊया आणि आपल्या पोटोबाची पूजा करूया. पोटोबाची पूजा करणे म्हणजे उदरभरण करणे, बरोबर. शेवटी आपण जे काही करतो, जे काही काम करतो ते आपलं पोट भरण्यासाठीच करतो. म्हणून ते महत्त्वाचं काम आपण करून घेऊया. आपण पोटोबाची पूजा करूया, जेवण करून घेऊया. रामरावही तयार होतात. चला कामाचं बघून नंतर, आधी पोटोबा मग विठोबा, आधी उदरभरण मग नामस्मरण. कर्णिका जिव्हाताईला विचारते, तू तर नेहमी बडबड करत असतेस, आज इतकी तू गप्प का आहेस? का बरं उदास झाली आहेस? आपल्याला माहिती असेल की जिभेचं काम हे बोलण्याचं आहे आणि त्यामुळे कर्णिका जिव्हाताईला विचारते की आज तू इतकी गप्प का? मग जिव्हाताई काय उत्तर देते की मला या पोटोबा खवय्येची मोठी चीड यायला लागली आहे. चीड येणे म्हणजे राग येणे आणि खवय्ये म्हणजे खाण्यामध्ये जास्त रुची असलेला.
मग हा जो पोटोबा आहे, ज्याला खाण्यामध्येच जास्त रस आहे, अशा खवय्येची मला खूपच चीड यायला लागली आहे. मला त्याच्यावर खूपच राग येतोय. कर्णिका विचारते, "का बरं असं म्हणतेस तू?" जिवाताई उत्तर देते, की रामराव आणि शामराव यांचं बोलणं आता तू ऐकलंस ना, की आपल्याला पोटासाठी वणवण हिंडावं लागतं, आपल्याला पोटासाठी फिरावं लागतं. कुठल्याही माणसाला जाऊन विचारा, जी काही तुम्ही धडपड करता, जी तुम्ही हालचाल करता, ती कोणासाठी? तर पोटासाठीच. आणि या पोटोबामुळे आपलीही खूप फरफट होते. का बरं फरफट होते? कारण की सगळा मान सन्मान मात्र त्यालाच मिळतो. काम आपण करतो, पण सगळा मान सन्मान मात्र काय होतो? त्यालाच मिळतो. त्यामुळे त्याचं आणि माझं काल काय झालं? परवा भांडणच झालं. आता कर्णिका विचारते, कशावरून भांडण झालं? जिवाताई उत्तर देते, की दरवेळी तो जेवढं सांगेल तेवढीच खायची सक्ती माझ्यावर असते. बरोबर? आता जिभेला काही पदार्थ जे असतात ते जास्त चविष्ट वाटतात, खावेसे वाटतात, पण जीभ ते खाऊ शकत नाही. का बरं? कारण की जर ते पदार्थ जास्त खाल्ले तर पोट आपलं गुरगुरणं सुरू करतं. म्हणजे पोट ते जास्त पदार्थ खाल्लेले सहन करू शकत नाही. मग त्याचं गुरगुरणं चालू होतं. म्हणून जिवाताई रागवलेली आहे, की मला जे पदार्थ आवडतात ते मी प्रमाणातच खाऊ शकते. या पोटोबामुळे मी अति खाऊ शकत नाही. आता कर्णिकाही म्हणते, खरंच बाई, कारण की हे जे पोटोबा महाशय आहे ते नुसतंच बसून खातात. काम तर काही करत नाही. आपण तर नेहमीच काही ना काही काम करत असतो. आणि ही बघ, ही नासिका सुद्धा आली आहे. आपण या नासिकेला सुद्धा विचारूया की तिला काय वाटतं. कर्णिका आणि जिवाताई यांचा संवाद चालू असतो पोटोबाबद्दल. तिथे नासिका येते. आता कर्णिका जी असते ती नासिकेला म्हणते की ही बडबडी जी आहे ती पोटोबाबद्दल तक्रार करते आहे. आता बडबडी हा शब्द इथे कोणासाठी वापरलेला आहे? तर जिवाताईसाठी वापरलेला आहे. तर ती म्हणते, नासिकेला म्हणते की जिवाताई पोटोबाबद्दल तक्रार करते आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की पोटोबा खवय्या आहे आणि फक्त खाण्याचं काम करतो, बाकी काहीच काम करत नाही. आता नासिका म्हणते की त्यात खोटं असं काहीच नाही आहे, खरंच बोलते ती. कारण की माझंच बघ ना, मी रात्रंदिवस काय करते? श्वास घेण्याचं काम करते. श्वास घेतल्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. आणि ही श्वास घेण्याची जी क्रिया असते ती आपली निरंतर चालू असते, सतत चालू असते. त्यामुळे ती म्हणते की मी रात्रंदिवस श्वास घेण्याचं कार्य करते. शिवाय वास घेण्याचं जादा काम सुद्धा मी करते. बरोबर? आपण नाकाने वास घेतो, मग हे वास घेण्याचं एक्स्ट्रा काम सुद्धा मी करते. आणि पोटोबा मात्र नुसता बसलेला असतो, फक्त खाण्याचं काम करतो. तेवढ्यात तिथे हस्तकरात सुद्धा येतात. हस्तकरात सुद्धा काही म्हणतात की हो बरोबर, पोटोबा काहीच काम करत नाही. नंतर तिथे पद्मकुमार येतात. ते सुद्धा म्हणतात की पोटोबा फक्त सगळ्यांवर गुरगुरण्याचं काम करतो. इथे गुरगुरणे असा शब्द वापरलेला आहे. गुरगुरणे याचा अर्थ खरं तर रागवणे असा होतो, पण इथे हा शब्द याच्यासाठी वापरलेला आहे की पोटातून आवाज येतात वेगवेगळ्या प्रकारचे, कारण की पचनक्रिया चालू असते आणि तो जो आवाज येतो त्या आवाजासाठी इथे गुरगुरणे हा शब्द इथे वापरलेला आहे. शिवाय जो उठतो तो कशासाठी? पोटासाठी असं म्हणून आम्हाला राबवून घेतो. म्हणजे नाव कोणाचं होतं? पोटाचंच होतं. कारण की जे काही करतो ते आपण पोटासाठी करतो, असंच आपण नेहमी वाक्यप्रयोग करत असतो. त्यामुळे पद्मकुमारला सुद्धा त्या गोष्टीचा राग येतो की बाकी सगळे आम्हाला राबवून घेतात, परंतु नाव मात्र कोणाचं देतात? पोटोबाचं देतात. आता नयनकुमार तिकडे येतात. नयनकुमार सुद्धा सांगतात, स्वतःचं महत्त्व पटवून देतात की मी सुद्धा बघण्याचं काम करतो. आणि शिवाय माझं एक दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे की डोळ्यांमुळे माणसाचं सौंदर्य वाढतं. बरोबर? तर तो सांगतोय की माणसाच्या सौंदर्यात सुद्धा मी भर घालतो, माणसाचं सौंदर्य मी वाढवतो. ही दोन महत्त्वाची माझी कामं आहेत आणि मी नसतो तर हे काही शक्य झालं नसतं. आता कर्णिका सुद्धा म्हणते, पुरे झालं तुझं लेक्चर. मी सुद्धा ऐकण्याचं महत्त्वाचं काम करते आणि माणसाच्या जीवन व्यवहारात त्यांना मदत करते. आपल्याला माहिती असेल की आपण श्रवण करतो, ऐकतो आणि ऐकूनच आपण भाषा शिकतो. ऐकल्यामुळेच आपण व्यवस्थित बोलू शकतो. त्यामुळे कर्णिकासुद्धा स्वतःचं महत्त्व इथे पटवून देते की माणसाचं जीवन व्यवहार व्यवस्थित चालण्यासाठी ऐकण्याची क्रिया ही तितकीच महत्त्वाची आहे. आता नासिकासुद्धा म्हणते की माझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे बरं का.
श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. आता प्रत्येक जण आपलं इथे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग तो हस्तकराज असू दे, नयनकुमार असू दे, पद्मकुमार असू दे, कर्णिका असू दे, नासिका असू दे, प्रत्येक जण आपलं कार्य इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की माझ्याशिवाय मानवी शरीराचं कार्य व्यवस्थित होणार नाही. आता बघूया जीवाताई नेमकं काय म्हणते. तिला म्हणायचं आहे की माझ्यामुळेच माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त झालेला आहे. का बरं? कारण की मी गोड बोलते. शिवाय वेगवेगळ्या पदार्थांची चव जी आहे ती माझ्यामुळेच मानव काय करू शकतो, चाखू शकतो आणि खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेऊ शकतो. शिवाय ती असं म्हणते की आपण सगळेजण वेगवेगळी कामं करतो, परंतु हा पोटोबा मात्र आयतं बसून खातो, नुसतंच बसून खातो. त्यामुळे आपण या पोटोबाविरुद्ध काय करूया, संप करूया, स्ट्राईक करूया. तर आपल्याला हा जो संप करायचा आहे त्यासाठी आपण मेंदू राजेसाहेबांकडे त्याची तक्रार करूया. नयनकुमारसुद्धा म्हणतो, हो हो, आमची तयारी आहे संप करण्याची. आजपासून मी बघणार नाही. कारण की डोळ्याचं बघण्याचं काम असतं ते आजपासून नयनकुमार बंद करून टाकणार आहे. नासिका पण म्हणते की मी सुद्धा वास घेणार नाही, परंतु श्वास मात्र मला घ्यावाच लागेल. कारण की श्वास घेतला नाही तर आपण कोणीच जिवंत राहू शकणार नाही. कर्णिका म्हणते की मी सुद्धा आजपासून ऐकणार नाही. जीवाताई म्हणते की मी अजिबात खाणार नाही आणि शिवाय दंतराजांना म्हणजे दातांना सुद्धा मी संपामध्ये सामील करून घेईन. हस्तकराज सुद्धा म्हणतात की मी घास उचलणार नाही. पद्मकुमार सुद्धा म्हणतात की मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही. म्हणजे त्या पोटोबाला चांगलीच अद्दल घडेल. कारण की खाण्यासाठी स्वयंपाकघरापर्यंत पोचावं लागेल, पण जर मी चाललोच नाही तर स्वयंपाकघरापर्यंत पोचूच शकणार नाही पोटोबा आणि मग त्याला चांगलीच अद्दल घडेल. आता सर्वजण मेंदूराजांकडे जातात. आता मेंदूराजा सगळ्यांची तक्रार ऐकून घेतात आणि एक सभा भरवतात. त्या सभेमध्ये सर्वजण आधी मेंदूराजे साहेबांचा जय जयकार करतात. म्हणतात की मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो. मग मेंदूराजे जे असतात ते सगळ्यांना बसण्याची आज्ञा देतात आणि विचारतात की पोटोबा प्रधान आले का. म्हणजे प्रधान मेंदूराजे जे राजा आहेत आणि प्रधान कोण आहेत, पोटोबा. म्हणून ते विचारतात की पोटोबा आले का, जे आपले प्रधान आहेत ते अजून आले की नाही. पोटोबा तिथे उपस्थित असतात आणि ते म्हणतात की हो महाराज, मी आलेलो आहे. आता मेंदूराजे म्हणतात की पोटोबा, या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे. बरोबर, सगळे कंप्लेंट घेऊन आलेले आहेत, तेही तुमच्याबद्दल तक्रार करत आहेत आणि त्यांची तक्रार ही आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही, फक्त बसून खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता, रागवता, इतकंच तुम्ही काम करता. आता पोटोबाने स्वतःची सफाई दिलेली आहे. काय म्हणतात ते बघूया. महाराज, बोलताना जरा बेअदबी होते, कसूर माफ असावी, पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे. बरोबर. आता पोटोबाने स्वतःची काय सफाई दिली आहे ते म्हणतात की जरा कसूर माफ करावी, पण मला जरा तुम्हाला वाटेल की मी जरा बेअदबी करतोय, तुमचा जरा अपमानच करतोय, पण मला हे सिद्ध करावं लागेल की मी खूप काम करतो आणि मी काम करत नाही हे काय आहे, सगळं खोटं आहे. हो, मी अधूनमधून गुरगुरतो, पण ते त्यांच्यावर नव्हे, ती माझी सवय आहे. मी तुम्हाला आधीही म्हटलं की पोटातून गुरगुरण्याचा आवाज येतो, पण ते रागाचं गुरगुरणं असतं का, नाही. तर पोटोबा आपलं पचनक्रियेचं काम करत असतो, त्यामुळे ते गुरगुरण्याचा आवाज येत असतो. म्हणून ते स्वतःची ती सफाई देतात की मी अधूनमधून गुरगुरत असतो, हे खोटं नाही आहे, पण मी त्यांच्यावर गुरगुरत नाही, तर ती माझी काय आहे, सवय आहे. त्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार, कारण की ते पचनाचं कार्य जे आहे ते सुरू असताना आवाज होत असतो आणि हे जर मी कार्य केलं नाही तर हे जे शरीराचं राज्य आहे ते व्यवस्थित चालेल का, सुरळीत चालेल का. मग त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की या सर्वांनी संप पुकारला, मी गप्प बसलो, पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला. बरोबर, हे सगळे संपावर गेले, पण या संपाचा परिणाम कोणाला भोगावा लागला, तर त्यांना स्वतःलाच भोगावा लागला. जीवनरस मिळाला नाही म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेले आहेत. बरोबर, कारण की
जर आपण आपल्या शरीरात पचनाची जर क्रिया योग्य झाली नाही आणि आवश्यक अशी जीवनसत्व आणि आवश्यक अशी पोषक तत्व जर आपल्या शरीरामध्ये तयार झाली नाहीत आणि ती सर्व अवयवांपर्यंत पोचली नाहीत, तर बाकी अवयव आपलं कार्य व्यवस्थित करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की पोटोबा म्हणतो की बघा, सगळ्यांचे चेहरे कसे सुकून गेले आहेत, कारण की त्यांना जीवनरस जो आहे, पोषक तत्व जी आहेत ती मिळालेली नाही आहेत. आता मेंदूराजे काय म्हणतात की नयनकुमार, पटलं ना सर्वांना? शिवाय असं पहा, आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत. आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार? आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे, बरोबर. आता नयनकुमारला मेंदूराजांनी सांगितलं की तुम्हाला हे पटलं ना, की बघा की आपण सगळेच एकमेकांवर अवलंबून आहोत. मग ती नासिका असू दे, कर्णिका असू दे, जीवा असू दे, दंतराज असू दे, हस्तराज असू दे, पद्मकुमार असू दे, या सगळ्यांचं जे कार्य आहे ते एकमेकांवर अवलंबून आहे आणि प्रत्येक अवयव आपल्या शरीरातला तितकाच महत्त्वाचा आहे. आणि आपल्या देशाचं जर राज्य आपल्याला सुरळीत चालवायचं असेल तर ते सर्वांच्या एकतेमुळे शक्य होणार आहे. जर आपल्यामधली एकात्मता व्यवस्थित टिकून राहिली तरच आपल्या राज्याचं कार्य सुरळीत चालू राहील. पाय चालतात ते रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून, बरोबर. आपण सांगू शकतो की पाय माझ्यामुळे चालण्याचं काम होईल, पायाला असं वाटू शकतं, पण पाय कधी व्यवस्थित चालतात? जेव्हा त्याला डोळ्यांनी व्यवस्थित दिसत असेल तेव्हा. म्हणजे सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळेच. आत्ता कितीही म्हटलं तरी चालण्याची, बघण्याची किंवा मग चव घेण्याची ही जी शक्ती असते ती कुठून मिळते? पोटापासूनच मिळते. आपण जे अन्न खातो त्यातून आपल्याला जो जीवनरस मिळतो, जी पोषक तत्व मिळतात, ती जेव्हा सर्व अवयवांपर्यंत पोचतात तेव्हाच सर्व अवयव आपले कार्य जे आहे ते व्यवस्थित करू शकतात. आणि जर अन्न खाल्लं नाही तर आपले हाल होतील. आणि त्यामुळे तुम्हाला हे समजलंच असेल की शरीररूपी राज्याचे आपण काय आहोत? सर्वजण सेवक आहोत. कोणीही मोठं नाही, कोणीही छोटं नाही, तर आपण सगळे हे जे शरीररूपी राज्य आहे त्याचे कोण आहोत? सेवक आहोत. त्यामुळे आपलं हे जर राज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण सर्वांनी एक राहायला पाहिजे. आता सुरक्षित ठेवणं म्हणजे काय की कुठल्याही प्रकारच्या व्हायरसपासून आपल्या शरीराला जर आपल्याला निरोगी ठेवायचं असेल तर प्रत्येक अवयवाचं कार्य जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. एकाही अवयवाने समजा आपलं कार्य व्यवस्थित केलं नाही तर खूप मोठं नुकसान शरीराचं होऊ शकतं आणि आपलं जे शरीररूपी राज्य आहे ते असुरक्षित राहू शकतं. शेवटी हे म्हणणं सगळ्यांना पटतं आणि सर्वजण एकत्र म्हणतात, होय महाराज पोटोबा, आम्हाला क्षमा करा. ते क्षमा मागतात महाराजांची. आम्हाला कळलं आहे की सगळ्यांचं कार्य किती महत्त्वाचं आहे. आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार. आपण सारेच या राज्याचे काय आहोत? सेवक आहोत. आपण सारे एक आहोत. आपण सारे एक आहोत. मुलांनो, या पाठामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या भारत देशाचं समजा आपण प्रातिनिधिक उदाहरण घेतलं तर आपल्या भारत देशामध्ये जे कोणी छोट्यातले छोटे व्यक्ती किंवा मोठ्यातले मोठी व्यक्ती असेल ती सगळ्याच नागरिक मिळून एक भारत देश तयार होतो. प्रत्येकाचं आपलं कार्य जे आहे ते ठरलेलं आहे आणि प्रत्येकाचं कार्य देश विकासासाठी महत्त्वाचं आहे. इथे कोणीही लहान नसतं आणि कोणीही मोठं नसतं. ही राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारी अशी प्रतिकात्मक छोटीशी नाटिका